नमस्कार. मालिकेच्या 10 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर नक्की काय होतं? सिंधू आता सावीला आपल्या ताब्यात मिळवते आणि त्यानंतर मधूची कशी वाट लावते. त्याचबरोबर मधूनेच सावीला किडनॅप केलेलं आहे हे सत्य ती राघवला सांगते आणि आता मधूची वाट लावण्यासाठी सिंधू आणि राघव दोघंही सज्ज झालेले आहेत आणि ते नक्की काय करतात हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर सिंधू आता रत्नाबारकींच्या घरामध्ये गृहप्रवेश करणार आहे, पण तो गृहप्रवेश तिने आता रत्नाबारकींच्या घरामध्ये गृहप्रवेश हा लक्ष्मी बनून नाही करणार, तर ती दुर्गा बनून रत्नाबारकींच्या घरामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर तिने आता लक्ष्मीच्या पावलांनी रत्नाबारकींच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे. तर सिंधू स्वतः माप भरून ठेवते उंबरठ्यावरती आणि गृहप्रवेश करण्यासाठी ती सज्ज झालेली असते. मग तिथे मधू येते आणि मधू म्हणते की तू गृहप्रवेश करायचा नाहीस, कारण तुझं हे लग्नच खोटं आहे, त्यामुळं मी तुझा गृहप्रवेश होऊ देणार नाही, असं सगळ्यांच्या समोर मधू बोलत असते. तेव्हा मात्र इकडे सिंधू म्हणते की हा माझा नवरा आहे आणि राघव बरोबर लग्न करून सिंधू त्याचबरोबर रुक्मिणी, राजश्री, ऋतुजा सर्वजण आलेले आहेत आणि सगळ्यांच्या समोर ती सांगत आहे की हा माझा नवरा आहे आणि मी त्याच्याशी लग्न केलेलं आहे, त्यामुळं या घरामध्ये माझा गृहप्रवेश होणारच आहे, असं सिंधूने सांगितलेलं आहे. मधू मात्र पाहतच राहते. मधूला कळतच नसतं की आपण काय मूर्खपणा करत आहोत. तिला वाटत असतं की ही पहिली सिंधू आहे, पण सिंधू ही पहिली नाही, तर आता तिने आपल्या मुलांसाठी रणरागिणी झालेली आहे आणि आपल्या मुलांसाठी ती कोणाचा जीवही घेऊ शकते आणि त्या व्यक्तीला जन्माची अद्दलही घडवू शकते, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. मग तिथे मधू निघून चाललेली असते. तेव्हा सिंधू म्हणते सुंदरी, असं म्हणत ती मधूला हाक मारते आणि मधू पाहते तेव्हा सिंधू तिच्यासमोर तिच्या हातात असलेले मार्बल्स म्हणजे गोट्या टाकते आणि मधू चालत येत असते. त्याच रस्त्यावर सिंधूने त्या गोट्या टाकलेल्या असतात आणि मधूचा पाय घसरतो. आणि मधू तोंडावर पडलेली असते. मधूला कळायचं बंद झालेलं असतं, कारण तिला असं वाटत होतं की आपण सिंधूशी कसंही वागलो तरी चालणार आहे आणि ती मुद्दामूनच सिंधूला त्रास देण्याचा प्रयत्न करत होती. पण आता घरात येण्याआधी सिंधूने तिचं रौद्र रूप दाखवलेलं आहे आणि मधूला जन्माची अद्दल घडवलेली आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. जेव्हा हे सगळं होत असतं तेव्हा राघवही सिंधूबरोबर असतो. तर राघवचं असं म्हणणं असतं की काळजी करू नकोस. राघव सिंधूला डोळा मारतो आणि सिंधू म्हणते की मी आज रत्नाबारकींच्या घरामध्ये दुर्गा बनून येत आहे आणि लक्ष्मीच्या पावलांनी येत आहे. म्हणजे सिंधू ही रत्नाबारकी कुटुंबात आता त्या मधूचा सत्यानाश करण्यासाठी दुर्गेचा अवतार धारण करून आलेली आहे. आता हे सगळं कसं पॉसिबल होतं? सिंधू हे डील कसं मोडते, मधूला जन्माची अद्दल कशी घडवते आणि त्यांचं लग्न नक्की कुठं होतं, काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण राजश्रीची अशी इच्छा असते की राघव आणि सिंधूच्या लग्नामध्ये सावी आलीच पाहिजे, कारण राजश्रीला सर्वांनी असं सांगितलेलं असतं की सावीला हॉस्टेलला ठेवलेलं आहे. मग बिचारी राजश्री पण वाट बघत असते की अजून कशी काय सावी आलेली नाही. सिंधूने मात्र ठरवलेलं असतं. इकडे सिंधूला फोन करून सांगते पिंकी की अगं आपलं काम झालेलं आहे आणि या घरामध्ये आता आपलं काम झालेलं आहे आणि त्यामुळं काळजी करायची काहीच गरज नाही, असं ती सांगते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सिंधू त्याचबरोबर राघव आता हे दोघं जण एकत्र येणार. आता ते कसे एकत्र येणार? इकडे मधू मात्र तिच्या पार्टनरला फोनवरती फोन करत असते आणि सांगत असते की काही झालं तरी आत्ताच्या आत्ता मला सावी पाहिजे. पण मधूच्या पार्टनरला सिंधूने आपल्या आयुषच्या मदतीने किडनॅप केलेलं असतं, त्यामुळं मधूचा पार्टनर मात्र फोन उचलत नसतो आणि सिंधू डायरेक्टली मधूला म्हणते की तू मला शब्द दिला होता, पण आता तू हे डील मोडत आहे आणि तू तो शब्द पाळलेला नाहीस, त्यामुळं आत्ता काहीही झालं तरी मी एक गोष्ट तुला सांगते, ती म्हणजे मला आता हे डील नको आहे.
मला त्या लंबूच्या सोबत लग्न करायचंय. तुला दिलेला शब्द प्रत्येक वेळेस मोडत होतीस, आता मी मोडणार आहे हा शब्द, असं सिंधूने जेव्हा मधूला सांगितलं जातं तेव्हा मधूच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या असतात आणि सिंधू म्हणते की मी त्या लंबूशी लग्न करणार आहे. मग आता मधू मात्र इकडे सावी कुठं आहे, सावी कुठं आहे या शोधात असते. कारण काही झालं तरी सिंधूला आता सावी तरी मिळू नये असं तिला वाटत असतं. म्हणून ही सगळी तिची नाटकं सुरू असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की सिंधूने इकडे सावीला व्यवस्थित सुखरूप ठिकाणी ठेवलेलं असतं आणि त्यानंतर सिंधू महत्त्वाचं काम करते, ती म्हणजे राघवकडे जाते आणि राघवला सांगते की राघव, सावी सापडली. कारण सिंधूने ठरवलेलं असतं जेव्हा सावी आपल्या ताब्यात येईल तेव्हा ती राघवला सगळं सत्य सांगणार आहे आणि राजश्रीची अशी इच्छा आहे की लग्नामध्ये सावी ही पाहिजे. त्यामुळं सिंधू आणि राघव यांचं लग्न झाल्यानंतर सिंधू आणि राघव दोघंही सावीकडे जातात आणि त्यानंतर गृहप्रवेश करण्यासाठी सिंधू घरात आलेली असते. त्यामुळं आता मधूला याबद्दल काहीच माहिती नसतं. मधू मात्र इकडे या शकुंतलाला शोधण्यामध्ये दंग झालेली असते. तिला मात्र याबद्दल काहीही माहिती नसतं आणि ती मात्र आता शोधच घेत असते की नक्की शकुंतला कुठं गेली आणि शकुंतलाने ऐनवेळी का गोंधळ घातलाय हा प्रश्न मधूला पडलेला असतो आणि मधू त्या गोष्टीचा शोध घेत असते. पण इकडे सिंधूने तर आता पूर्णच वाट लावायचं ठरवलेलं आहे आणि सिंधूच्या मदतीला उभा आहे तो म्हणजे राघव. राघवने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी आता मधूचं सत्य हे सर्वांच्या समोर आणायचं आहे. राघवला तर सिंधूने सांगितलेलं आहे की मधूने नक्की काय कांड केलेलं आहे. इकडे मधू सिंधूकडे आलेली असते. ती सिंधूला म्हणत असते की तू हे डील मोडू शकत नाही, पण सिंधू म्हणते की मी काय करू शकते हे मी तुला अजून सांगितलेलंच नाही. त्याचबरोबर सिंधूने राघवला ही गोष्ट सांगितलेली आहे की मला मधूने दरीत ढकलून दिलेलं होतं आणि त्यानंतर तिने आपल्या सावीला किडनॅप केलेलं आहे ही गोष्ट तिने सांगितलेली होती आणि इतके दिवस मी सावीच्या शोधात होते, मला सावी सापडत नव्हती म्हणून मी हे नाटक करून या घरात आले आणि मला हिचा जो पार्टनर आहे तो कोण आहे ते कळलं आणि मग त्यानंतर मी त्या दिवशी सावीच्या शोधातच बाहेर पडलेले. ते सगळं सिंधू सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की राघव पण सिंधूच्या बाजूला ठामपणे उभा असतो. इकडे सिंधूने तर आता मधूच्या कानाखाली जाळ काढलेला असतो, तिला तिची लायकी दाखवलेली असते आणि फायनली सावीला घेऊन तिने आता रत्नबारकी घरामध्ये आलेली असते आणि मधूला याची जराशीही आता पुसटशीही कल्पना नसते आणि मग सिंधू आणि राघव दोघंजण गृहप्रवेश करणार असतात. तेव्हा मधू समोर येते आणि म्हणते की नाही, तू या घरामध्ये गृहप्रवेश करू शकत नाही, हे लग्न खोटं आहे. तेव्हा सिंधू म्हणते मी माझ्या खऱ्या नवऱ्याबरोबर या घरात येत आहे आणि तुला माहिती आहे जर माझ्याशी पंगा घेतला तर किती महागात पडणार आहे. थँक्यू.